मला एका माझ्या लहान मित्रांनी प्रश्न विचारला. आता जे आपल्या आसपास राहतात, परिसरामध्ये राहतात किंवा जे आपल्या ओळखीचे आहेत, ते बऱ्याच वेळा जे वयाने लहान आहेत ते प्रश्न विचारतात. त्यापैकीच एक प्रश्न होता की भैया, हॉलिस्टिक एज्युकेशन म्हणजे काय? समग्र शिक्षण म्हणजे काय? आता या प्रश्नाचं जर तुम्हाला उत्तर माहीत असेल तर वेल अँड गुड. जर माहीत नसेल तर समजून घेण्याचा प्रयत्न करा आणि इतरांना जे लहान आहेत, जे आपल्या परिसरात राहतात, त्यांना शेअर करण्याचा किंवा त्यांना सांगण्याचा प्रयत्न करा. नमस्कार दोस्तो, अनोखी लाईफमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. करूया सुरुवात त्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी. आता सर्वप्रथम जे काही हा प्रश्न आहे त्याची संकल्पना का आली, म्हणजे समग्र शिक्षण किंवा हॉलिस्टिक एज्युकेशनची संकल्पना का आली, गरज का भासली, हे पाहूया. आता आपल्याला माहिती आहे की जेव्हा एखादा व्यक्ती जन्म घेतो तो जन्मल्यानंतर तो पूर्णपणे निर्विकार असतो. म्हणजे त्याला आकार नाही, ना गुण आहेत, अवगुण आहेत असं आपल्याला म्हणता येतं. आता त्या व्यक्तीला जो निर्विकार आहे त्याला माहितीचा पुरवठा दिला जातो. कोण देतात? आई वडील, आसपासचे जे काही त्याचे नातेवाईक असतील ते सर्वजण त्याला माहिती देतात. जसं जसं त्याचं वय वाढत जाईल तसं तसं त्याला माहिती अधिक भेटत असते आणि त्याच्यानुसार तो कार्य करतो. आता कार्य केल्यानंतर परिणाम हा घडतोच. आता परिणाम जेव्हा घडतो तो एक तर चांगला असेल किंवा एक तर वाईट असेल. आणि चांगला असेल तर त्याला आनंद होतो आणि वाईट असेल तर मग त्याला दुःख होतं. परंतु बऱ्याच वेळा, बऱ्याच प्रसंगामध्ये, बऱ्याच ठिकाणी वाईट अनुभव अनेक वेळा येतात. याचं पर्सेंटेज जास्त असतं. त्यामुळे जीवनामध्ये दुःख आहे, जीवन कडू आहे, जीवन निरर्थक आहे, जगण्याचा काही अर्थ नाही, असे प्रश्न निर्माण होतात. आणि जिथं आशावादी पाहिजे होतं तिथं निराशावादी वर्तन निर्माण होतं. जिथं सुख पाहिजे होतं तिथं स्वतःहून दुःखाची निर्मिती होते. आता हे सगळं घडलं कशामुळं? तो पूर्णपणे तो निर्विकार तर होता ना. मग घडलं कशामुळं? त्या माहितीमुळं. मग माहिती चुकीची आहे ना? हा, बरोबर आहे. मग माहितीच्या त्या चुकीला दुरुस्त करण्यासाठी एक पद्धत आणली, त्याला म्हटलं जातं शिक्षण. की शिक्षणाच्या सहाय्याने याला आपण पुढे नेऊया असं म्हटलं गेलं. परंतु ते शिक्षणसुद्धा पुन्हा कमी तोटकं पडायला लागलं. म्हणजे काहीच पुरतं शिक्षण दिल्यामुळे ते कमी पडू लागलं. मग पूर्णपणे शिक्षण देण्यासाठी एक संकल्पना उदयास आली, त्याला म्हणतात समग्र शिक्षण. मग या समग्र शिक्षणाचे फायदे काय, तोटे काय, या सगळ्या गोष्टी आपण पाहणार आहोत. तर तुम्हाला समजलं असेल की संकल्पना का उदयास आली. कारण जे काही शिक्षण होतं, जे काही अगोदरची माहिती होती ती कमकुवत पडू लागली, कमी पडू लागली. त्या व्यक्तीचा विकास होण्यासाठी, त्याला आनंद, शांती, समाधानी किंवा समृद्धी मिळण्यासाठी, जे काही पाहिजे, जे शाश्वत जीवन सत्य आहे ते मिळण्यासाठी हे कमी पडू लागलो. म्हणजे या समग्र विकासाची आणि समग्र शिक्षणाची संकल्पना उदयाला आली. आता हा जा पहिला मुद्दा. आता पूर्णपणे आपण त्या प्रश्नाकडे वळूया. पहिला प्रश्न होता की हॉलिस्टिक एज्युकेशन म्हणजे काय. आता त्या हॉलिस्टिक एज्युकेशनमध्ये जे दोन शब्द आहेत, एक हॉलिस्टिक आणि दुसरं एज्युकेशन. आता हॉलिस्टिक या शब्दाचा अर्थ तुम्हाला समजला की समग्र. समग्र या शब्दाचा दुसरा एक अर्थ होतो की पूर्ण असणे किंवा सर्वकष असणे, अशा प्रकारचं, म्हणजे 360 डिग्रीनं. आता दुसरा शब्द आहे एज्युकेशन, त्याला आपण मराठीमध्ये शिक्षण म्हणतो. आता या शिक्षण याचा अर्थ तुम्हाला समजला का? शिक्षण म्हणजे काय हे तुम्हाला समजतं का? बघा, विचार करा, बुद्धीचा वापर करा. तुम्ही रोज शिकता. शिक्षण म्हणजे काय नेमकं हे समजलं का? थोडा व्हिडिओ पॉज करून विचार करून पहा. बुद्धीला जरा ताण द्या, म्हणजे समजेल काय आहे शिक्षण. असो, आता आपण त्या शिक्षणाचा अर्थ पाहूया. बघा, त्या शिक्षणाला तोडून मोडून पहा, म्हणजे तुम्हाला अर्थ समजेल. शिक्षणाला संधी करा. संधी म्हणजे माहिती आहे ना मराठीमध्ये, तर शी प्लस क्षण. तर हे जो काय शिक्षण आहे याचा अर्थ काय होतो? शी प्लस क्षण. शी म्हणजे शिकणे, क्षण म्हणजे क्षण. प्रत्येक क्षणाला शिकणे म्हणजे शिक्षण. आता प्रत्येक क्षणाला शिकणे म्हणजे हे जर शिक्षण असेल तर प्रत्येक क्षणाला शिकायचं का? आहे ना. तर प्रत्येक क्षणाला शिकायचं का हा प्रश्न आहे. कारण आपण प्रत्येक क्षण जगत असतो आणि जगत असताना आपण कार्य करत असतो आणि कार्य करताना परिणाम घडतात. मग हे परिणाम कशामुळे येतात? आपल्या कार्य केल्यामुळे. मग हे कशामुळे झालं? सगळ्या माहितीमुळं. मग माहिती जर बरोबर असेल तर सगळं बरोबर होईल ना. त्याच्यामुळं प्रत्येक क्षणाला जर शिकलं तर ती माहिती चांगली भेटते.
म्हणजे चांगली भेटण्यासाठी कुठलं शिक्षण पाहिजे? मग हे जे आपण म्हटलं हॉलिस्टिक एज्युकेशन, त्याची गरज लागते. आता त्याला अंतर्भूत केले त्याच्यामुळे तुमचा जो काही परिणाम आहे तो कमीत कमी वाईट असावा, म्हणजे कमीत कमी नुकसानदायक असावा, जास्तीत जास्त फायदेशीर असावा, अशा प्रकारे. तर ह्या शिक्षणाचा अर्थ बी तुम्हाला समजला असेल की शिक्षण म्हणजे काय? शिकणे प्रत्येक क्षणाला. का? कारण प्रत्येक क्षणाला जीवन असतं आणि जीवनामध्ये पुढे जाण्यासाठी जी काही माहिती आहे ती महत्त्वाची असली पाहिजे, ती चांगली असली पाहिजे, उत्कृष्ट असली पाहिजे, उत्तम असली पाहिजे, ज्याच्या अनुषंगाने तुम्हाला पुढे कार्य करता येईल. हो ना. शिक्षण म्हणजे समजलं असेल प्रत्येक क्षणाला शिकणे. आता होलिस्टिक एज्युकेशन या शब्दाची संकल्पना समजली. आता याची व्याख्या कशी करता येईल? याची तर थोडक्यामध्ये मोजक्या शब्दामध्ये आपल्याला असं सांगता येईल की स्वतःचा राजा बनण्याची प्रक्रिया म्हणजे होलिस्टिक एज्युकेशन. मी काय म्हणतो पहा, स्वतःचा राजा बनण्याची प्रक्रिया म्हणजे होलिस्टिक एज्युकेशन, समग्र शिक्षण असं म्हणता येईल. आता स्वतःचा राजा म्हणजे कसा? ज्याला आपलं मन, बुद्धी, विचार, कल्पना या सगळ्या अवयव, इंद्रिय या सगळ्यावर ताबा आहे, जे त्याच्या अनुषंगानं वागतात, त्याचा हुकूम मानतात, अशा प्रकारे, ज्याच्यामुळं या सर्व गोष्टी त्याच्यानुसार घडतात, असा तो म्हणजे राजा, स्वतःचा राजा. हे कशामुळे घडतं? तर या सगळ्या एज्युकेशनमुळं, समग्र एज्युकेशनमुळं. आता हे जी काही व्याख्या केली त्या व्याख्याला काही घटक अंतर्भूत होतात. म्हणजे समग्र एज्युकेशनमध्ये काही घटक येतात. ते घटक खालीलप्रमाणे आहेत. आता सगळ्यात पहिला घटक आहे फिजिकल एज्युकेशन. त्याला आपण काय म्हणतो? भौतिक शिक्षण. आता या भौतिक शिक्षणामध्ये नेमकं काय येतं? जर ढोबळमानानं सांगायचं असेल तर जे काही दिसतं ते सर्व काही भौतिक एज्युकेशनमध्ये येतं. जे काही दिसत असेल, तुमच्या आरोग्यापासून तुमच्या शिक्षणापासून जे काही तुम्ही घेत आहात त्या सगळ्या गोष्टी या भौतिक एज्युकेशनमध्ये येतात. म्हणजे जगणं, आर्थिक जे काही पाठबळ आहे ते मिळवणं किंवा स्वतः नोकरी करणं, या सुद्धा गोष्टी सगळ्या फिजिकल एज्युकेशनमध्ये येतात. पाया हा आरोग्यापासून आहे. जसं आरोग्य चांगलं आहे, त्याचं उत्तम आहे, ज्यानं ते ठेवण्यासाठी सगळे प्रयत्न केले आहेत, व्यायाम केला आहे, व्यवस्थित खाल्ला आहे, जे काही गोष्टी पाळायला पाहिजे त्या पाळल्या आहेत, तर ते फिजिकल एज्युकेशन मिळतं. आता हा फिजिकल एज्युकेशन हा पाया आहे. जसं एखादी मोटरसायकल आहे. मोटरसायकल म्हणजे काय? तर आपण जसं जन्मलो म्हणजे काय? एक मोटरसायकल आहे. आता त्या मोटरसायकलला किती वर्ष जगवणार हे कशावर ठरतं? त्या घेणाऱ्यावर. तर जर त्याला व्यवस्थित चालवत असेल, बार सर्व्हिसिंग करत असेल, एका स्थिर लयाने किंवा स्थिर गतीने चालवत असेल, जिथं तिथं योग्य ठिकाणी योग्य कार्य करत असेल, तर ती मोटरसायकल जास्तीत जास्त काळ टिकते. तशा प्रकारे आपला हा शरीर आहे, जसं आपण त्याची काळजी घेऊ त्याप्रमाणे ते टिकतं. तर हे तुम्हाला, आणि याचा फायदा असा फिजिकल एज्युकेशनचा, हा म्हणजे स्वतःला चांगलं जगण्यापुरतं एक असतं. म्हणजे काय? की रोग नाही, इतर गोष्टी नाहीत, त्रास नाही कुठल्या गोष्टीचा. म्हणजे जरा बळकट शरीर, जरा प्रसन्न मन, जर चांगल्या गोष्टी असतील तर, म्हणजे तुमच्याकडे नोकरी आहे, तुमचं आरोग्य उत्तम आहे, तर तुमचं मन बी उत्तम राहू शकतं ना. तर तशा प्रकारची ते गोष्ट आहे. फिजिकल एज्युकेशनचा जर सगळ्या दृष्टीने फायदा पाहिला तर जास्तीत जास्त सूसाठी जास्त फायदा होतो. इतर लोकांसाठी फायदा होत नाही, या फक्त एका एज्युकेशनमुळं. आणि तुम्हाला जर माहीत असेल तर या जगामध्ये सगळे लोक इथंच फसले आहेत, याच्या पुढे ते जातच नाहीत. जसं की एखादी मोटरसायकल आहे, आपण म्हटलं, त्या मोटरसायकलला जास्ती त्या रंगवण्याचा प्रयत्न करतात, त्याला छान देण्याचा प्रयत्न करतात. जे काही ते कमवतात ते सगळं तिथंच ओततात. म्हणजे मोटरसायकल कशी दिसेल, मोटरसायकल म्हणजे आपण, मी कसा दिसेल, मग माझ्या चेहऱ्यावर कोणती क्रीम लावली पाहिजे, कोणते कपडे घातले पाहिजेत, मी कुठली घडी घेतल्याने मी कसा दिसेल, म्हणजे या सगळ्या गोष्टी सजवण्याचा कार्यक्रम याच्यामध्ये चालतो. आणि सगळे लोक इथंच फसतात. जे काही आपण म्हणतो सुशिक्षित आहेत, जे कमवतात, त्यांचा सगळा ओढा या फिजिकल एज्युकेशनमध्येच असतो. म्हणजे त्यांचं फक्त दिमाग इथंच चालतो. त्याच्यामुळं त्यांचा विकास हा पूर्णपणे होत नाही. त्याच्यामुळं आपण त्यांना काय म्हणतो? संसारी लोक आहेत. कसे आहेत ते? संसारी लोक आहेत. तर हा पहिला टप्पा आहे फिजिकल एज्युकेशनचा. जास्तीत जास्त याचा सोला फायदा होतो, दुसऱ्याला होत नाही. आता पुढचा जो काही टप्पा आहे, म्हणजे घटक आहे, त्याचं नाव आहे मानसिक एज्युकेशन किंवा मेंटल एज्युकेशन, मानसिक शिक्षण. आता या मानसिक शिक्षणामध्ये काय आहे
की मानसिक शिक्षण म्हणजे काय, एखादा राग आला तर आपण कसं रिॲक्ट करणार, एखादा बोलू लागला तर आपण कसं रिॲक्ट करणार, पर्टिक्युलर परिस्थिती आली, खराब परिस्थिती असेल तर आपण कसं रिॲक्ट करणार, मला राग आला तर आपण कसं रिॲक्ट करणार, किंवा एखादं दुःख आलं तर आपण कसं रिॲक्ट करणार, अपयश आलं तर आपण त्यामध्ये कसं राहणार, कसं स्वतःला पुढं नेणार. तर ही आहे मानसिकता, स्वतःला मानसिकरित्याने डेव्हलप करणं. या गोष्टी येतात मानसिक शिक्षणामध्ये. आणि हे मानसिक शिक्षण प्रत्येक स्तरावर महत्त्वाचं ठरतं. जसं की पहिल्या सुरू म्हटलं, फिजिकल एज्युकेशनमध्ये सुद्धा मानसिक स्थिती महत्त्वाची असते. तुम्ही व्यायाम किती करणार, किती पटीनं करणार, हे मानसिक स्थितीवर डिपेंड करतं. तुम्ही अभ्यास करणार किती करणार, लिमिट पार करणार का नाही, हे मानसिक स्थितीवर डिपेंड करतं. म्हणजे एखादा डिप्स काढत आहे तो एखाद्या लिमिटच्या बाहेर जातो, म्हणजे काय, इच्छाशक्तीच्या जोरावर जातो, म्हणजे मानसिकता आहे त्याच्यामध्ये. म्हणजे मानसिकता प्रत्येक स्तरावर उपयोगी पडते. एखादी गाडी चालवली, ती गाडी किती स्थिरतेमध्ये चालणार हे मानसिकतेवर डिपेंड करतं. आता आपण उदाहरण काय घेतो, माणूस आणि गाडीला कंपेअर करत आहोत. माणूस म्हणजे काय, एक गाडीच आहे असं समजून आपण करत आहोत. आता गाडी म्हणजे पहिल्या सुरू त्याला व्यवस्थित ठेवणे हे फिजिकल एज्युकेशन, पण त्याला लाईनमध्ये स्थिरमध्ये चालवणे हे मानसिकता त्याची, है ना. तर हे मानसिकताचे अनेक फायदे आहेत. हे प्रत्येक स्तरावर याचा उपयोग होतो. तुम्ही पुढच्या स्टेपला बी गेलात तर हे त्याला आपला दिसतं. आता पहिलं जे एज्युकेशन होतं ते भौतिक होतं, ते दिसते. आता बाकीचे जे काही टप्पे आहेत येणारे ते कसे होते, न दिसणारे आहेत. तर त्याच्यामध्ये दुसरा सुद्धा झाला आपला मानसिक एज्युकेशन. आता तिसरा टप्पा आहे तो म्हणजे इंटेलेक्च्युअल, बौद्धिक विकास, बौद्धिक शिक्षण. आता ह्या बौद्धिक शिक्षणाचा उपयोग काय, तर तुम्हाला जीवनामध्ये प्रगती करायची असेल, पुढं जायचं असेल तर बुद्धीचाच वापर करावा लागतो. काय करावा लागतो, बुद्धीचा वापर करावा लागतो. म्हणजे गाडी आहे, गाडीचा वेग वाढवायचा असेल तर काय करावं लागेल, गिअर शिफ्ट करावं लागेल. त्याच्यामुळे काय होईल, गती वाढेल ना. त्याच्यामुळं आपल्या जीवनात सुद्धा आपला जर पुढं जायचं असेल तर बुद्धीचा वापर करावा लागतो. आणि बुद्धीचा वापर केल्यानंतर आपला पुढं जाता येतं. जशा प्रकारे ज्या पद्धतीने आपण करू तसा आपला त्याचा पुढं फायदा होत जातो. आता फिजिकल एज्युकेशनमध्ये सोपुरता फायदा होता. मेंटल एज्युकेशनमध्ये सोपासून आता थोडं परिवारामध्ये, मित्रमैत्रिणीमध्ये त्याचा फायदा होतो. कसा, आता तुम्ही शांत आहात, तुम्ही राग करत नाही किंवा समजून सांगता, तर नकळतच आपल्या घरच्यांना आपला हेवा देवा वाटतं की हां किती मुलगा छान आहे, आपला सगळ्यात समजून घेतो. मित्रमैत्रिणीमध्ये सुद्धा आपलं एक फेमस होतं की हा जो काही आपला मित्र आहे तो खूप छान आहे, रागवत नाही, सगळ्या परिस्थितीमध्ये समजून घेतो. म्हणजे आपली प्रसिद्धी मानसिक स्थिती जर चांगली असेल तर आपला सगळीकडे आपला चांगलं होतं की आपल्या मित्रामध्ये, आपल्या घरामध्ये. परत त्याचं इंटेलेक्च्युअल चांगला आहे, म्हणजे त्याचा विकास झाला आहे. त्याचा मित्र, परिवार, समाज याच्यामध्ये त्याची प्रसिद्धी होती. कसे, कारण तो बुद्धीनं आता कुशाग्र आहे, त्याचा वापर करतो. तर सगळीकडे त्याचं बिझनेसमॅन असा, एखादा खेळाडू असाल तर हे सगळे त्याच्यामध्ये गुण येतात. त्यांच्यामुळे त्यांची प्रसिद्धी असं मोठी जाते, समाजाच्या पलीकडे होत जाते. म्हणजे कुठं जे काही समाज म्हणतो, जे काही आपल्याला राज्य म्हणतो, तिथं सर्वदूर पसरलेली असते. कशामुळं, हे इंटेलेक्च्युअल विकासामुळं, शिक्षणामुळं. आता यानंतर पुढचा जो घटक आहे किंवा टप्पा आहे त्याचं नाव आहे आध्यात्मिक शिक्षण, स्पिरिच्युअल एज्युकेशन. आता यामुळे पहिले जे काही 3 टप्पे आहेत याच्यामुळे खरं ज्ञान समजू लागतं. म्हणजे जीवन नेमकं काय आहे, जीवनात काय केलं पाहिजे, आनंद काय असतो, लोभ काय असतो, राग काय असतो, सुख काय आहे, दुःख काय आहे, जीवनामध्ये नेमक्या कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहे. म्हणजे जीवन सत्य समजू लागतं. जीवन निरर्थक वाटण्यापेक्षा त्याच्यामध्ये काहीतरी कार्य करावं असं वाटू लागतं. तर हे सगळं आध्यात्मिक एज्युकेशनमध्ये येतं. जसं तुम्ही ॲडव्हान्स होत जाल आध्यात्मिक एज्युकेशनमध्ये तसं तुमची गती मोठी होत जाते. म्हणजे काय होतं की तुम्ही या जगाशी जो काही संपर्क आहे तो कमी करू लागतात किंवा इतर गोष्टी होऊ लागतात जे आपल्याला फक्त अनुभवाने शेअर करता येतात. म्हणजे आध्यात्मिक एज्युकेशनमुळं आपल्या बुद्धीला अशी चालना भेटते की जी बुद्धी स्थिर होते, मन शांत होतं, मग ऑटोमॅटिक आपल्याला आनंद, सुखेची प्राप्त होते. तर अशा प्रकारे हे एज्युकेशनमध्ये प्राप्त होतं. कुठल्या, स्पिरिच्युअल एज्युकेशनमध्ये. आता ज्याचं स्पिरिच्युअल एज्युकेशन झालं म्हणजे त्याच्यामध्ये त्याला माहीत आहे बऱ्याच गोष्टी, त्यानं कार्य करतो, तर त्याची ख्याती, त्याची प्रसिद्धी आता आपल्या राष्ट्राच्या सीमा मोडून जाते. म्हणजे त्याचा जो काही प्रसिद्धी आहे, फेमस आहे किंवा त्याला जे काही पाहिजे ते त्याला न पाहता भेटतं, न मागता सगळ्या गोष्टी भेटत असतात. म्हणजे पहिल्या व्यक्तीचा जो काही फिजिकल आहे तो सोपुरता असतो. मेंटल हा त्याच्या मित्र,
किंवा परिवारापासून मर्यादित असतो. ज्याचं इंटेलेक्च्युअल झाले तो राष्ट्रापासून असतो आणि ज्याचं स्पिरिच्युअल आहे त्याची मर्यादा नसते, म्हणजे तो मर्यादेहीन सगळीकडे त्याची ख्याती पसरलेली असते. असा हा समग्र विकासाचा, समग्र शिक्षणाचा फायदा आहे. आता हे गोष्टी मिळवण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केले पाहिजे. कुठं आपल्याला कुठल्या गोष्टी भेटतील किंवा कुठून हे शिक्षण भेटेल, तर त्यासाठी आपण सतत ध्येयवादी असलं पाहिजे, सतत हे शिकलं पाहिजे, ज्याच्यामुळं आपला स्वतःचा विकास होईल आणि स्वतःला एक दृष्टी मिळेल, एक दिशा मिळेल की ज्याच्यानुसार आपण आपला विकास, स्वतःचा राजा बनण्याची प्रक्रिया स्वतः पूर्ण करू. तर अशी ही समग्र शिक्षणाची संकल्पना होती. ती माझ्या लहान मित्रांना समजलीच असं. तर काळजी घ्या मित्रांनो. धन्यवाद मित्रांनो.